सद्गुरु देवी मोतीराम बाबा, श्री शंकर सद्गुरु बापूजी बाबा, श्री शंकर सद्गुरु सम्मानाथ बाबा, केटीकर बाबा। आज या ठिकाणी श्री सद्गुरु माऊली देवी मोतीराम बाबाची 28वी पुण्यतिथी आहे। त्या निमित्त आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमले आहोत। या निमित्तानं आज बाबांचा हा स्मरणाचा दिवस आहे। स्मरणाचा दिवस आहे। अध्यात्मामध्ये बाबांनी आपला देह विसर्जन केला। त्याला पुण्यतिथी म्हणून नाव ठेवला। तिथी म्हणजे ठिकाण, पुण्याचं ठिकाण। आणि त्या ठिकाणाचीच ही गोष्ट या ठिकाणी तुमच्या समोर ठेवल्या जाते। या ठिकाणी तो ठिकाण असं पवित्र ठिकाण आहे, पुण्याचं ठिकाण आहे। पवित्र पुण्य ठिकाण त्याची बरोबरी कोणतेही ठिकाण नाही। पुण्यतिथी स्वतःची करावं असं वेदात आहे, केली पाहिजे। कारण संत महात्म्यांनी या कार्यामध्ये आपला सर्वस्वी जीवन ओतलं। त्या कार्यामध्ये त्यांनी कशाची पर्वा केली नाही। देह जावो अथवा राहो येपर्यंत साधू संतांचे बोल केले। त्या कार्याच्या ठिकाणी आपण सुद्धा उभे राहिले पाहिजे। या निमित्तानं तो कार्यच कसा आहे, तो ठिकाणच कसा आहे। आज या ठिकाणी तुम्ही सर्व मंडळी, सर्व सावध झालेली मंडळी, सावध।
तुम्हाला कोणीही तोच ठेवू शकणार नाही, एवढे सावध तुम्ही मंडळी करा. आणि हे संतांचे बोल आहे. भाग्यवंत घेती घेतून या मोदक, अभाग्या कारण द्या काय लागे, असा शब्द ठेवला आहे. तुम्ही लहान पदवीचे नाही आहे, तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन ठेवण्यात आला, त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन ठेवण्यात आला. व्यवहार देहाच्या बाजूला दिसते, पण तुम्ही देहाच्या पलीकडे आहात. देहाच्या पलीकडून या सगळ्या गोष्टी करून राहिल्या. देहाच्या पलीकडून प्रत्येकाला याचा अनुभव आहे. असा म्हणावा का देवाना आपल्याला या ठिकाणी आणून ठेवला. देवानी नरत्वाना रे धोका दुराचा रे, नरत्वाना रे धोका दुराचा रे, नमुखी राता रे पवित्र तुम्हाला सद्गुरूकडून मुख प्राप्त झाला. या नरदेहाचा मुख, मग तो मुख हा खाण्याचा मुख आहे. याच्या पलीकडचा गुरुमुख सर्व या शरीराचा साधन, हेतून या शरीराचा सर्व कार्य करतो. या मुखापर्यंत तुम्हाला नेऊन ठेवण्यात आलं. मुखापर्यंत तर त्या ठिकाणी तुम्हाला मस्त उभा राहता आलं पाहिजे. हा कार्य येतपर्यंत किती वर्ष झाली? त्याच्या अगोदर बाबाजीने हा कार्य केला ना. बाबाजी स्वामीच्या संस्थेमध्ये बचपनापासून त्याला देव म्हणजे काय हे त्याला माहीतच होता. देव काय म्हणजे तर त्याचे 5 पानं ठेवायचे, सुपारी ठेवायची आणि त्याला देव म्हणून नाव ठेवायचं. कुठला होता देव कोणता होता? हा देव हो. कोण देव कोणता होता? हा देव. बाबाजी सांगत वासुदेव महाराज 2 वर्ष लागले माझ्या पाठीला. वासुदेव महाराजचा एकच विषय होता, देव पाहून टाका, देव पाहून टाका. असा नाही वासुदेव महाराज मस्त कारागी, लाकडी कारागी. पण त्या लाकडी कारागिराकडे लक्ष नाही वासुदेव महाराज. जेव्हा संभानाथ महाराज कडून दीक्षा भेटली, की त्यांनी मनावर किती त्यांनी हा विश्वास निश्चित केला असेल, मनामध्ये कसा बसवला असेल. एवढा मोठा कारागीर तर बाबांनी सांगत काम घेऊन देवाचा 3 ठिकाणी काम घेऊन दिलं म्हणते वासुदेव महाराज. लागणारा सामान सुमान तर त्याच्या 33 ठेवायचा जावा आणावतच नाही. 3 ठिकाणी का देह त्यांनी या कार्याच्या ठिकाणी ओतला. सायकलवर फिरावूचा असा करता कहाण्या कोणच्या कीर्तन कीर्तन काही नाही.
तुमच्या सारखं देव पाहून टाक, देव पाहून टाक, देव पाहून टाक. हे पुस्तक काही भेटले तर भेटले, पण विश्वास तयार होणे हे मोठी भाग्याची गोष्ट आहे ना. निश्चय, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. मलाच तर 2 वर्ष लागले म्हणून मी मला म्हणून काय येते काय 8 दिवसाच्या 8 दिवसाच्या माझा एवढा मोठा गुरु आहे ना स्वामी यादवराव महाराज. मी काही कमी आहो का? बाबाजीला पुराण पाठ होते असं नाही. पैदलवारी धापेवाडा असा बाबाजी आपला अनुभव. धापेवाड्याला पैदल जावाचा चांगले कार्यकर्ते होते तिथले. असं स्वराज्यात साधे सुधे नव्हते. पण या देवाची माहिती नाही. 2 वर्ष लागले. 8 दिवसात माझ्या धंद्यामध्ये वळीपण निर्माण केलं. आला का उठावताच नाही. बाबाजी मला सांगडीला जेव्हा जायचं मला सांगडीला जेव्हा असं काही लोक तयार केलं नाही. पण विश्वास दुसरं सांगत आला का ते लोक ते एकदम वावरात करून चाललं जात. रातभर येवतच नाही. कारण असं होतं ना, फुल कोणता हो, फुलाची देवता कोणती हो, फुल कोण्या ठिकाणी नाही आला तर एका थापड मारावचा. हे भीती त्याच्यामध्ये निर्माण झाली. भीती ते नाही यावंच नाही. इतका मोठा विश्वासाचा मार्ग आहे. हळूहळू तुम्हाला त्याची निवृत्ती होत जाते. एकाएकी नाही, हळूहळू शहाणा बनत जाते. ब्रह्मांड रचना जे तुम्ही झाली तेथे विवेकी मन झाले. विवरता 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 लागली. हा महत्वाचा शब्द आहे. म्हणतात जे काही शहाणा होते का नाही. हे लक्षाची भक्ती आहे. लक्षणा त्याला धरता आला पाहिजे. लक्षणा त्याला धरून चालता आला पाहिजे. लक्षणा त्याच्या जेव्हा आपला मन ठेवता आला पाहिजे. त्याच्या लक्षणा बोलता आला पाहिजे. भक्ती मोक्षाला नेणारी. अशा पद्धतीने कबूल झालो म्हणून. पण मी या गावात उपदेश नाही घ्या. हे गावात उपदेश नाही. किती अडथळा निर्माण, किती कठीण असेल. आज तुम्हाला हा सहज विषय, सोपा विषय झाला. काही कठीण नाही. त्याला किती कठीण. लोक मला का म्हणतील. मी आपेवाड्याचा एवढा मोठा सेवक, लोक मला का म्हणतील. अरे दुसरा गुरु केलं त्यांना स्वतःचा एक गुरु करावा, दुसरा गुरु करू नाही. काही जुन्या लोकांच्या गोष्टी होत्या ना, म्हणून त्यांनी येती नाही गुपचूप हा मार्ग पंढरपूरला उपदेश द्या. हा शब्द ठेवला वासुदेव महाराज. वासुदेव महाराज मी उपदेश तर तुझ्या घरी देईन, तुझ्या गावातच. मला लोक काय विचार आता कसं करा. हा माझ्या पाठीमध्ये लागला. उपदेश घे, उपदेश घे, देव पाहून टाक.
माझा देव आहे ना, कुठे आहे तुझा देव? हात धरून तो देव माझा. आता देवाजवळ होती सुपारी, धरलं ना सुपारीच खाऊन टाकलं. आता कुठे गेला तुझा देव? असा या वासुदेव महाराजांना किती वर्ष लागले तरी पण मग धापेवाड्याला वासुदेव महाराजांनी घेऊन गेलो. वासुदेव महाराजांनी एक शब्द ठेवलं, तो आपल्या गुरुला विचारतो, गुरुला विचारतो अंगुष्ठ प्रमाण म्हणते कोणता हो, तर तया दिशे प्रमाण हा एक शब्द. गुरुदेव विचारायचा कसा? असं लोक बसलो त्यांचा कार्यक्रम सुरू होता यादवराव महाराजचा. मी लवकर आणि टाकून होईल आणि त्याच्या समोर कोणता येत नव्हता. लोक खूप मोठं त्यांना घोषणी मारावा. विचार 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 तरी मी थर कापत लढतच मग पावतो म्हणून पहिले म्हणलं ना मा नाव नको सांगलो, तरी मला नाही समजा हा बोवा म्हणते कया दिशेने प्रमाण म्हणजे तो कोणता हो, एक कोणता प्रमाण म्हणजे तो कोणता. महाराज उभा करायला म्हणते यादवराव महाराज कोणता हो. मग बाबाजी लढेच नव्हता. मग वासुदेव महाराज तुम्ही दाखव काका, तुम्ही म्हणत असाल तर हे, तुम्ही म्हणत असाल तर दाखव काका. प्रश्न कसे होते तर तो गुरु भेटले, तुम्ही हे दाखव काका. तुम्ही म्हणत असाल तर मी दाखवतो असा वेळ म्हणावचा. तुम्ही म्हणत असाल तर 3-4 वेळ म्हणले म्हणा तुम्ही दाखव काका. तुम्ही म्हणत असाल तर मग आता हात धरून घेऊन दाखवा. लोकांना किती अपमानाची गोष्ट एवढा मोठा आमच्या गुरु हा दुसरा युद्ध राहिला. मग त्या महाराजांचं म्हणजे मन एक शब्द एखादा वर्गात शिकेला नाव कोणाचं होईल? बापाचा. आणि कदाचित तिकडे गेला आणि त्यांना निवड पाया धरलं असा तिथे उदाहरण ठेवलं. यादवराव हा शब्द ठेवलं ज्ञानाने. आज तुमच्या आमच्यासाठी हा एक सोपा विषय झाला, काही कठीण नसतो. या ज्ञानाची साक्ष कोणताही ग्रंथ सांगेल. आपल्या मनातल्या कोणत्याही गोष्टीमुळे रस्ते प्रमाण ठेवला ना. गाड्या भरी पोथ्या उलटवली पाने, गाड्या भरी पोथ्या
त्यांना 1 वर्ष लागला म्हणा. 1 वर्ष लागूनच पडला. जेव्हा देवाची वेळ आली, दोघंही घ्या हे दोघंही घ्या. आई कबूल व्हायला तयारच नाही. घेतलं तर त्याला एकट्याला घेऊ द्या. आमचा एवढा गुरु आहे ना, आम्ही का आपल्या गुरुला सोडून का? आणि इतकी काय आई बोलली म्हणून, एवढी काय बोलली म्हणून, इतक्या अपशब्दांना बोलली म्हणून बसताना एकदम खाली मान टाकलं, तरी त्यांना एक शब्द उचलत नाही. एक शब्द असं खाली मान टाकलं. असे करता करता 12-1 वाजले. आईच्या गोष्टी सांगा, आपल्या आईच्या कशी चावले गेली म्हणून. आता कसा करावा? आता जीव देवाचा. आपण माझ्या गुरुद्वारावर आलो, माझ्या गुरुचा अपमान केलं, आता जिवंतच नाही राहावा. सगुयसी मागे गेलो म्हणून ते पालखी धरलो म्हणून असं पालखीच्या निमित्तानं विहीर देवाचा आणि तिथे जीव देवाचा. काय झाला तर ते पालखीची कडी चिरून गेली. कडी निघल्यावर ते कसं काही पालखी पडत, भर दिशी त्याला पालखी पडली. तसा तो दिसला धावत आला म्हणून वाचतो. पाहिलं म्हणून चेहरा नाही. बाबाजी तुम्हाला थंड पाणी देवासाठी आलं नाही. मी थंड पाणी नाही, मी गरम पाणी देतो. आपला काष्टा कहाल म्हणून माझ्या काष्टाचं बांधलं वासुदेव महाराज. तर मला भूक लागली आहे, तांदूळ पोटी आहे, गज पोटी आहे. आपण होऊन त्यांना इस्तो पेटवलं, हात मानलं, पण त्या काष्ट्याची गाठ नाही सोडलं. वासुदेव महाराज जेवण केलं म्हणून मग रात्री उपदेश झाला. रात्री पण शेवटी म्हणलं तू घेऊन टाकणार हे बदलला. पण कोई लिहायला तू कोणता आहोत, सब कोणता आहोत, महाकाल कोणता आहोत, अशा पद्धतीने महाराजांचा संबंध दिला जातो. त्या पद्धतीने उपदेश झाला. तरी विश्वास व्हायला 2 दिवस लागले. 2 दिवस. एकाएकी उपदेश झाला तर विश्वास होते का? नाही. मग त्यांनी हा कार्य सोपवला. तो कार्य बाबाजीने गावी जाऊन केला. 1-1 दिवस, 2-2 दिवस हा रात्रीचा कार्य संत वचनावर, सिद्धांतांना समजावून देत होते. हा कार्य देव म्हणते तर आहे तुझवान आहे म्हणते ते याला प्रमाण काय आहे. अशा पद्धतीने आम्हालाही समजत नव्हता. बोलली नाही. हळूहळू तुमच्या लोकांची संगत आम्हाला लाभत गेली म्हणून या गोष्टी आता निवृत्ती पदापर्यंत चालत गेली. असा हा बाबाजीने पुण्याचा कार्य केला. एकच महत्वाचा विषय आहे, त्याला मी नाव ठेवलं म्हणजे पुण्याचा ठिकाण. पुण्याचा ठिकाण आणि तो मार्ग कोणालाच न कळणारा विषय आहे. गाड्या वरी, पोत्या उलट वरी, त्याला गुरु म्हणून नाव ठेवलं.
गुरुकुल काळ्यामध्ये निळा टीचर करूया जाणं काळ्यामध्ये निळा टीचर करूया जाणं मसुरे प्रमाण जाणार ते मसुरे प्रमाण जाणार त्याची दसवेद्वार जाणावे प्रमाण कारण तेथे आणि अतिकारण तेथे राहायचे प्रमाण सूक्ष्म मार्ग आहे साधू संतांचा सूक्ष्म मार्ग काही केल्या तुम्हा उमजे ना वाट काही केल्या तुम्हा उमजे ना वाट मनोने बोंबाट करे काहू मनोने बोंबाट करे काहू मागे हो रडाल कराल गारुडी हा एकच मार्ग मुक्तीचा याच्याशिवाय दुसरा मुक्तीचा मार्ग नाही एवढे संत आम्हाला खोटे सांगतील का नाही मुखी नाम सदा तोची भाग्यासा तोची येथपर्यंत तुम्हाला घेऊन गेले ना भाग्यवंतापर्यंत थोडा विचार करा ना चांगला मनाला मजबूत बसवून ठेवा ना हा नाही भेटत भेटला आहे तुमचे आमचे भाग्य होत हाच एक शहाणपणाचा मार्ग आहे जयासी झाले आत्मज्ञान तोची थोर भाग्यवान भाग्यवान म्हणून नाव ठेवला हा बाबाजीने काय केलं म्हणून आज आपण या ठिकाणी ही मंडळी तरी या पुण्यवंताच्या आखाड्यामध्ये बसले आहोत नाही तर आपल्याला काय उद्योग बोलला नाही असे आज कोणाचा संतांचा मार्ग आहे शहाणा दुसरं काही समजून तरी त्याला करण्याचा अधिकार आहे यारे सकळ जन याती नारी बनते नका करू विचार पाहिजे सो की माणूस असो सर्वांसाठी त्यांना हा मार्ग सांगितला तो देहरूपाने आला ना आत्मा बनवून मग त्याला अधिकार नाही का अधिकार आहे आणि त्याचंच नाव ठेवलं त्यांनी धर्म म्हणून हाच तर धर्म विसरलाय साधू संतांचा संतांनी धर्म म्हणून का नाव ठेवलं आता तर धर्माच्या गोष्टी अनेक केल्या जाते आणि परम धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे स्वधर्म स्वरूपी राहणे हे जीवाला समजून देण्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी आहेत मुक्ती नाम सदा तोची पै भाग्याचा तयासी येमाचा अर्थ नाही म्हणजे ज्याच्या जवळ नाम आहे त्याला येमाचा येमाचा स्पर्श करू शकत नाही त्याच्याजवळ नाम आहे म्हणजे याला हात लावण्याचा काही मला अधिकार नाही येथपर्यंत ह्या सर्व साधू संतांच्या गोष्टी ठेवल्या म्हणून म्हणतो संत वचनावर विश्वास संत वचन हे आम्हाला काही खोटे सांगणार नाही तो कार्य बाबाजींना केला किती वर्ष केला तरी लोक ऐकत नव्हतं गावोगावी बाबाजी वगैरे भरत्या टीका होत गेल्या पहिले सुरुवातीचा आता काळ नाही आता कोणी काही बोलतच नाही सगळ्यावरच भाग बसला आणि एकाला बोलला तर बाबाच्या काळामध्ये कोणी काही करता बोलला तर आम्हीच म्हणू आम्ही बोला महाराज म्हणजे जवान त्याची उत्तर ठेवून नाही देऊ याला बोलावं तर कामच नव्हता येथपर्यंत ही गोष्ट होती बाबाची बाजू घेत होती
आता तुम्ही तशीच आहे ना. एखाद्यानं काही उचललं तर तुम्ही उभे राहाल का? काय माझं बोल, माझ्या नाही बोलावं का? आणि तुमची बरोबरी कोणी करणारही नाही, एवढं मी म्हणेन. नाही, फक्त आपला विश्वास मस्त निश्चय तयार करा. दाखवल्या ठिकाणी निश्चय बनवा. हळूहळू हळूहळू होईल ना. मला मुक्तीचा अधिकार आहे. मुक्ती एवढी नाही, जन्म नाही रे आणि का म्हणजे दुसरा कोणताही जन्म नाही. याचा हात एक पुढचा प्रमाण आहे. आपला प्रपंच होते कसाही होते. जन्माला आला देवाला निर्माण केलं तर त्याला मुका ठेवण्यासाठी ठेवलं का? सगळ्या जीवाचा तरी तो सांभाळतो. तुझं सोडून देईल तुकोबाऱ्यानं प्रमाण ठेवलं ना नाही. मग आज एवढा मोठा गुरु ज्ञान गम्य ज्ञान ज्ञान बुद्ध गम्य ज्ञान देवा ज्ञान देवाला भेटला तुम्हाला. तोच ज्ञान तुमच्या जवळ आला आहे ना. त्याची फक्त किंमत करा, विचारा. त्याला हा ज्ञान प्रत्येकाचा अनुभव तर आलो, पण हा ज्ञान साधा सुद्धा नाही. काय हो अभंगामध्ये असा एक प्रमाण ठेवला आहे. अंतर्बाह्य भेद वेगळाले वेगळाले भेद किती त्याग सती वेगळाले भेद किती त्या गणापर्यंत आपण नाही गेलो. या खालच्या पायरीवरून आपण बोलून राहिलो. पायरी आहे जेव्हा ती पायरी तुम्ही ओलांडून तिकडे जाल तेव्हा तुम्हाला कळेल. या पायरीवरच्या ह्या कथा कहाण्या ठेवलेल्या आहेत संतांच्या. म्हणून ही साधी गोष्ट नव्हे. हा भय नाही घ्यायला पाहिजे. आपला परत पंच सारवला पाहिजे, कोरबाला पोचला पाहिजे. म्हणून तर तू अशा काही ग्रंथांमध्ये बया झालं म्हणून नाव ठेवलं. देवादीची गुण देवादीची गुण आल्या त्याचा माणूस पण भंग झाला. तो माणसात राहिला का मग लोक त्याच्यावर टीका नाही करतील, त्याला चांगला म्हणतील का? देवादीची गुण त्याच्या पुढे चिरा गणपताच्या त्याच्या पुढे चिरा असे शब्द ठेवले आहेत साधू संतांचे. ते कोणत्या स्थळावर असतील, कोणत्या अवस्थेवर असतील. आपण निवड खालच्या पायरीवर आहोत. खालची पायरी त्या पायरीवर चढूनच नाही. ते पायरी येण्यासाठी फार मोठी कठीण गोष्ट आहे. आता आपल्याला आपल्या मुक्तीचा साधन करून घ्यावे आहे. कोणती एवढी नाही. तो आहे भावाने केला. आता मला माहित आहे 76 गोष्टी आहेत. 76 माझा उद्देश आहे. माझी घोंगडी सावर बनलंच राहील. हे कसे बोलले असते त्यावेळी त्याला काय विशेष कोण ज्ञान बाबाजी तर माझ्यावर बघून अशा अवस्थेमध्ये येते. आणि हे बाकीची मंडळी ते पाण्यावर बसून माळा घातला
मग काही वेळानं बाबाजी अजून सत्तेत चालले. अशा बऱ्याच ठिकाणी गोष्टी घडल्या बाबाजी. घडत मस्त घरून ठेव. हा भेटणारा विषय नाही आहे. भेटले हे आपले भाग्य आहेत म्हणावा. 76 बोललेले शब्द आम्ही त्यावेळेस विचार केला. पण पहा त्यावेळेच्या काळामध्ये 92 मध्ये ती गोष्ट सत्य केला ना बाबाजीने. 92 मध्ये आता कोण तेवढ्या वयामध्ये घर सोडते. घराभरा चांगला विचार. कोणी घर नाही सोडत. एवढा मोठा देऊळ होता, घर होता, पोरं होते, नातू होते, शिष्य परिवार होते. एवढा एक ठोकर मारून टाकला. कारण भलं मोठा आणि घडला होता ना. ह्या पुण्यतिथीच्या दिवसच्या वरती सांगतो. रात्रीची 11 वाजेची वेळ. 11 वाजेची प्रश्न असे होते. या अशा निवडणुकांच्या निवडणूक अशा प्रसंगी बाबाजीनं असा एक प्रश्न केला. हा दुपटा कोणाचा? आता देणारे तुम्ही लोक. मग आता हा कोणाचा झाला? मंडळाचा झाला का बाबाजीचा झाला? नाही, मंडळाला दिला म्हणाला का तुम्ही? बाबाजीला दिलं म्हणून म्हणाला नाही का? हे बाबाजी दोषी काऊन बोलते हे यायची शिकली. असे काही प्रश्न होते त्यावेळी. ते उभा व्हायला पाहिजे. उभा नको हो. कारण मारापिटीचा मोठा योगायोग होता ना. मारापिटी पाटील मी लवकरच 16 वर्ष काय बँकेचा मॅनेजर होता ना. मी एकचा अध्यक्ष बनी म्हणत ते अध्यक्ष विध्यक्षाच्या गोष्टी करा नको. त्याचा माणूस मोठा लहान नाही. पण तो होता तरी तो छानलाच कांड. काही लहानसा कांड झाला का? तो महान मोठा कांड झाला. पट्टा लावणारा कांड झाला. पण तोही सत्य होता ना. नाही तर भूगाव स्वतः असती का? मला विचार या कार्यासाठी खरं पाहिला तर आम्ही फक्त बाबाची सेवाधारी म्हणून आम्हाला काही उपयोगही नव्हतं. नाही तसं 12 वर्ष शिकला होता. काही दिवसाला केला का बाबाजी माझ्या जवळ दुःखच मोठा होता ना. रातभर जागावचा. बाबाजी जागा नव्हतं सोडत. कार्यक्रम करत उपदेशाचं कार्य रातभर 11 वाजे बसले तर सकाळपर्यंत. पुन्हा राहिला तर मग दुसऱ्या दिवशी सायंकाळी तरी 10, 11, 12 वाजता रात्रीची. आता तर आम्ही लवकरच आटवतो. 1 राऊत का 2 राऊत का 10 राऊत का 5 राऊत कसे मोठे. प्रत्येक गावामध्ये असं होता का बाहेरच्या गावाची मंडळी घेवायचा नाही. या गावची तो कार्य मानवाजींना हरिपाठाच्या गावातले लोक बोलावं. लोक येत नव्हते. घरवाला सांगावं चला हरिपाठाला देव पाहू. एवढा देव दुर्मिळ होता.
दुर्मिळ. आज इतका काही सहज सोपा होऊन गेला. कशामुळे? तुमच्या विश्वासामुळे. त्याच्यावर तुमचा विश्वास तयार झाला ना, आणि तुमच्या संगतीने ते आले या ठिकाणी हळूहळू 2 वर्ष तर तुम्ही तिथे राहिले. 2 वर्ष. 2 वर्षानंतर मग स्थान पाहिजे, ठिकाण पाहिजे. मग या ठिकाणी अकोल्यावाल्यांना खूप मदत केली. अकोल्यावाले, कारण अकोलेवाले त्यावेळी भरपूर लोक होते. आणि अकोल्याला गेलो तर अकोल्याला गेलो ना शिवसेने शेती, आणि यायना त्याला रिक्षा बनवला. आणि त्या रिक्षावर जाहीर करावं, हॅलो देव दाखवणारे महाराज आले, देव दाखवणारे महाराज आले, देव कोणाला पावायचा असेल ते येऊन जा. आणि ऐकलं कसं का म्हणते ते देव ऐकला नाही तर हे असं बोलून राहिले. हो ना, आता विश्वासाच्या गोष्टी होत्या ना, यायचा येता येते विश्वास कसा बसेल. पहिली वेळ होती अकोल्याला जपाची, पहिली वेळ फोकस लावून टाकला. पण अशा प्रसंगी त्या ठिकाणी किती पहिल्या दिवशी तर लोकच नाही पाहते, एवढं इतके लोक. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा अजून लोकच इतके लोक झाले. 2 दिवस ते चालला. 2 दिवस मंडळी अकोल्याची खूप जीवन होती. कारण विश्वास हासी झाला पाहिजे ना, निश्चय तयार झाला पाहिजे ना. कार्य पावाजींना गावी जाऊन केलं. असं एकही गाव नाही कुठला पाजले पावाजीच्या. त्या गावामध्ये शिष्य परिवार नाही. कोणी 2, कोणी 10, कोणी 15 अशा पद्धतीचे सर्व ठिकाणी. आता या सावरकडलं 80 घराचे लोक आहेत. आता यात का कुंबरी आहे, कर्मापुरी आहे, कोणता आहे. पण आता गंमत अशी आली, गंमतच झाली. कोणाचा विश्वास किती आहे हे कोण सांगेल. कारण विश्वास आहे, मन बिघडते ना का, मन खराब झाले ना. नाही तर बाबांच्या ताटामध्ये 100-200 आम्ही लोक जेवतो. तर बरं विचार, ताटामध्ये बाबा जेवला, त्या ताटामध्ये जेवायचा. कोणी येत्या नाही जेवत, कोणी येत्या नाही जेवण, कोणी येत म्हणजे त्या ताटामध्ये जेवण करावं. तर 10-200-300 लोक जेवण केला तो उष्ण भात, तरी कोणी शंका काढत नव्हते. इतके आम्ही जवळचे लोक झालो होतो, जवळचे. नाही तर उष्ण भात खाल्लं तर याचा उलटा खायचा. आणि प्रत्यक्ष सर्व 200-300 लोक जेवणून बाबाजीच्या ताटात होते. सगळेच मंडळी, बऱ्याच मंडळी. त्यावेळी एवढा मोठा प्रभाव वाटला होता या ज्ञानाचा. एकोपा तयार झाला होता त्यावेळेच्या काळामध्ये. अशा पद्धतीने हा बाबाजीने आणले. खूप झपाट्याने वाढवलं, खूप झपाट्याने वाढवलं. कारण त्यावेळी मला असं वाटतं पस्तीच्या जवळपास बाबाने चालली गेली होती. तरी पण उगार ऐक नव्हते, उगार ऐक नव्हते. फिरण्यामध्ये तारका घेवायच्या, तारका घेवायच्या चालता असं तारका घेत
गणपती नावच मग होते आमच्या घरी तारीख पाहिजे सत्यनारायणची कथा हवनाची कथा अमुक कथा प्रमुख कार्यक्रम अशा पद्धतीने केला कार्यक्रम 2-4 महिने इकडे जावाचा 2-4 महिने इकडे जावाचा 2-4 महिने असा इकडे जावाचा 2-4 महिने असा नागपूर पर्यंत असा 12 महिन्याचे दिवस घरी म्हणून येवाचाच आला तर पाहुण्यासारखा नाही तर चालला जरा मला विचार असा एवढा मोठा कार्य हा भावांनी हा पुण्याचा कार्य केला म्हणजे हा देवाचा कार्य केला कसा मनाची उदारता असेल सर्व देव देवता आपला या कार्याच्या ठिकाणी होतो म्हणून आज हा पुण्याचा फळ मला आम्हाला भेटला मंडळी विषय फार मोठा त्या कार्याचा त्यावेळी बाबाजीला हा उपदेश घेतलो म्हणून उपदेश विश्वास बसावर वर्ष 2 वर्ष लागले आहे बरोबर हा तुमच्या आमचा विषय आम्हाला सोपा होऊन गेलो आम्हाला तर हे पंढरपूर होत आवून गेलो पंढरपूर कसं नाम कोणता हो तुम्ही दाखवलं कोण नाम हो कोणता काय बोलतो तो स्वभाव आज जाते तो स्व बाहेर निघते तो हा नाम हो का हो येत पासूनच्या ह्या गोष्टी आमच्या ध्यानामध्ये आल्या हळूहळू आता तर भावाची कृपाच म्हणून मंडळी मस्त करून ठेवा निमित्तानं आज बाबांच्या स्मरण तयार आठवण तयार होते त्यांच्या कार्याचे त्याच्यासाठी तुम्हाला कार्य घेतली पण त्यांना हा पुण्याचा कार्य हा पुण्य किती म्हणजे टीका पुण्याचा टीका असं नाव ठेवला ना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना हा शिकावासाठी शब्द ठेवला ज्याला हरीची ओळख झाली त्याला पुण्याचा मार्ग भेटला ज्याला हरीची ओळख झाली त्याला पुण्याचा मार्गच भेटला त्याच्या पुण्याला गिनती नाही सकळ ही पापे सकळ हे पापे असे बहु शब्द ठेवले आहेत शिकवण्यासाठी त्या मनाला सकळ हे पापे म्हणजे दूर पडून गेली वैकुंठ पंढरी वैकुंठ पंढरी वैकुंठ पंढरी ज्ञानेश्वर महाराज म्हणते ज्ञानदेवा पाठ तुमच्या जवळ तुम्हाला तोच विषय समजावून देऊ संत वचनाच्या पलीकडे काही तुम्हाला समजून काय सांगितलं ना त्याच्यावर आता आपला निश्चय भाव ठेवाना विश्वास ठेवाना नाही भेटना प्रपंच लागलाच आहे कोणी सोडते का हा देहाच्या पलीकडचा विषय आहे देहाच्या पलीकडचा विचार आहे त्याला नेहमी भोगत राहा तुमच्या मनाची तो निवृत्ती करत राहील मनी मुद्रा ऐशी विसर्ग पडावा या नाव मनी स्थिती शब्द ठेवले आहे हा आणि आजच्याकडून खूप मेहनत
लोकांनी अपमान केला त्यावेळी आणि ते एका गावामध्ये गेलो काहीतरी आता आम्हाला राग आला जमून गेला तर राग आला राग आल्यावर त्या घटना इथे काय नाही करायचं ते बोलावं नाही म्हणत आम्हाला बोललं तर आमच्या गुरुसमोर चौराच्या गोष्टी असं आम्हाला त्यावेळी वाटलं तुम्हाला त्या गोष्टी मध्ये द्या आज तुमच्या समोर कोणी बोलावं त्याला ताकद नाही त्यासोबत बुद्धी तयार झाली हा बुद्धीचा विषय हो आणि बुद्धी जपे हरीच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर बुद्धीचे वैभव एका केशवराजे सकळ एका केशवराजे कोणती गोष्ट एका देवाजवळ सर्व सिद्ध आहे आपण काही अपेक्षा नाही करावा देव करेल तो होईल म्हणावा मी काय करू देवानं आपलं काम करावं आपण आपलं काम केलं पाहिजे तुका म्हणे याचे अरे देव तुमचे आपला स्वभाव धर्म झालाय ना मला हे कर ते कर ते कर देव तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही करत का असा झाला असतो तर बाप्पा 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 तुम्हाला आकाशात ठेवलं असतं तसा देव नाही करू शकत ना देवाचं सूत्र देवाच्या हातात आहे सूत्रधारी पाहुली नाचवे सगळे नाचवणं जर आहे ना शरीर नाचते माय म्हणून शरीर नाचते याच्या हातामध्ये आहे सगळ्या म्हणून त्याचा होऊन राहा एवढंच आजच्या प्रसंगी सांगणे आहे तुम्ही शहाणे आहात तुम्हाला जास्त सांगण्याची काही गरजही नसेल हो शहाण्या माणसाला जास्त सांगावं लागते का नाही हुशियार हो एवढाच आहे विचार परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा नावासाठी मेवा कर्ण करा वैज्ञानिक जीवाला ह्या गोष्टी त्याच्याजवळ ठेवल्या येणे भव विरथा जाईल तुमची येणे भव विरथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आनंद वेदांत म्हणजे एकूण त्याचा जन्म मृत्यूचा मार्ग संपला एवढ्या विश्वासानं त्या गोष्टीचे नाम येणे भव विरथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आनंद तया मागे पुढे लक्ष्मी नारायण तया मागे पुढे लक्ष्मी नारायण मागेल्या निर्वाणे उडी आले मागेल्या निर्वाणे उडी आले बुद्धीच्या पालक नाशेल कुमती साधेल सद्भक्ती येणे पंथे साधेल सद्भक्ती येणे पंथे मोठे प्रमाणात भेटू पाहिजे ना आपल्याला बहु प्रमाण आहे लागतं हे आले प्रमाण संत बोध तोची देवाचा अशा पद्धतीतून संत बोधा संत म्हणजे देव देवाला फक्त धरून ठेवा आणि देवाच्या मनात ते हरिचंद्र तारा राणी वारे डोंगरी पांडवाचा सायकाली राजा मुखे तुका म्हणे उभी राहा जे जे होते येथपर्यंत आपली धर्मजन नाही का उचल करे पण प्रयत्न करून पाहावा करावा प्रयत्न ते उचलल तो होय माझ्या हातात काय पण त्याचा होऊन राहिला पाहिजे ना धनी करावा बळकट त्याचा भरावा मनगट
शरीराचे होते तुकडे न पावे मागे पुढे. येतपर्यंत शरीराचे जरी झाले तुकडे तरी न पावे मागे पुढे. तुका म्हणे ऐसा घडी पावा नयनी सोनी नयनी सोनी पावा नयनी सर्वाला शब्द समोर काही बोलला जात काही शब्द पुन्हा शब्द म्हणून मंडळी बाबांना आणि गेला पर्यंत आपल्याला त्याचा फळ स्मरण आपण करत राहिला स्मरण करत त्याने आमच्या फार मोठी भयंकर उपकार केले. आपण त्याची गरज भेटू शकत अशा पद्धतीने हा पुण्यकृतीचा कार्यक्रम आहे. मनापासून म्हणतो आपले दोन शब्द या ठिकाणी बंद करतो. आता लवकरच माझ्या कार्यक्रमाला सुरुवात आहे.